हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 31 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर कृष्णाने बाळजाबाईची चांगली जिरवली. बाळजाबाईने प्रचार सभा घेतली आणि या प्रचार सभेत कृष्णाने अनुसूयाला पाठवलं. अनुसूयाला पाहून बाळजाबाई जागच्या जागीच गार झाली, चक्कर येऊन बेशुद्ध पडली. आणि मग बाळजाबाईच्या सभेतली सगळी माणसं कृष्णाच्या सभेत आली आणि कृष्णाने जंगी भाषण केलं. पण त्यानंतर बाळजाबाईने एक खूप घाणेरडा प्लॅन तयार केला. पूजाच्या मदतीने तिने चक्क कृष्णा आणि समर या दोघांना जंगलात बोलवलं. त्यानंतर या दोघांना बेशुद्ध केलं आणि बेशुद्ध केल्यानंतर त्यांचे अश्लील फोटो काढून घेतले आणि संपूर्ण गावभर हे अश्लील फोटो व्हायरल केलेत. त्यामुळे कृष्णाची खूप बदनामी झाली आहे. कृष्णाने निवडणूक जिंकू नये यासाठी बाळजाबाईचा हा प्लॅन आहे. मग आता पुढे काय होईल, हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बाळजाबाई पूजासमोर 50,000 रुपये ठेवते. हे 50,000 रुपये पाहून पूजाचे डोळेच पांढरे होतात. पूजा खूप खुश होते आणि विचारते, 50,000 माझ्यासाठी? यू मीन 50,000? आणि ती हे पैसे घेऊ लागते. इतक्यात बाळजाबाई तिला थांबवते. ए थांब, आधी काम काय आहे ते तर जाणून घे. पूजा थांबते. तेव्हा बाळजाबाई पूजाला सांगते, तुझी बहीण माझ्या विरुद्ध सरपंच पदाची निवडणूक लढवतीये आणि मला कोणत्याही परिस्थितीत तिला जिंकू द्यायचं नाहीये आणि त्यासाठी तू मला मदत करायची आहे. पूजा विचारते, काय मदत करायची आहे सांगा. तर बाळजाबाई म्हणते, तुला त्या कृष्णाची बदनामी करायची आहे. बदनामी मी सुद्धा करू शकते, परंतु मी जर बदनामी केली तर गावकरी म्हणतील मी तिची विरोधक आहे, मी खोटं बोलतेय. पण तू तिच्या घरातली आहे, तिची बहीण आहे. तू बदनामी केली तर सगळ्यांना खरं वाटेल. म्हणून तू हे काम करायचं आणि त्या बदल्यात मी तुला पैसे देणार. पूजाला खूप आवडतो हा प्लॅन आणि पूजा विचारते, पण नेमकं काय करायचं आहे? आणि बाळजाबाई तिला आपला संपूर्ण प्लॅन सांगते की कृष्णाची बदनामी कशी करायची आहे. पण हा प्लॅन आपल्याला काही कळत नाही, हा आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये कळणार आहे. बाळजाबाईचा हा प्लॅन ऐकून पूजा खूप खुश होते. बाळजाबाई तिला म्हणते, तू पैशांची काळजी करूच नको, तू फक्त माझं एवढं काम कर. आयुष्यात कधी पाहिला नसशील एवढा पैसा देईल मी तुला. पूजाला खूप आनंद होतो. बाळजाबाई तिला हे 50,000 रुपये घेण्याचा इशारा करते. पूजा हे पैसे घेते आणि तेथून निघून जाते. बाळजाबाईला खूप आनंद झालेला असतो. कृष्णे, तू माझ्या विरुद्ध उभी राहिलीस ना आणि ज्याच्या जीवावर, माझ्या लेकाच्या जीवावर एवढ्या उड्या मारतेस ना, आता माझा लेकच तुला घरात ठेवणार नाही, तुला नजरेसमोर सुद्धा धरणार नाही, अशी मी तुझी बदनामी करणार आहे. असा विचार करून बाळजाबाई खूप खुश होते. म्हणजे नक्कीच बाळजाबाईने दुष्यंत कृष्णावर चिडावा असं काहीतरी प्लॅन तयार केलाय. आणि इकडे कृष्णा ही तिच्या घरी असते. दुष्यंत तिच्या जवळ येतो आणि तिला आपल्याच जवळ घेतो, रोमॅन्टिक होतो आणि विचारतो, काय भावी सरपंच बाई, काय सुरू आहे? तर कृष्णा म्हणते, अहो कशाला उगाच खोटी स्वप्न दाखवताय, मी काही सरपंच बनणार नाहीये, बाळजाबाईला मी हरू शकत नाही. हे ऐकून दुष्यंतला खूप वाईट वाटतं. दुष्यंत विचारतो, मग काय करायचं? शस्त्र टाकून द्यायची, लढायचंच नाही, या निवडणुकीत काही भाग घ्यायचाच नाही? तर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, मी तसं नाही म्हणत आहे. आपल्याला जे करायचं आहे ना, आपण ते करूच. प्रचार करू, लोकांना समजावून सांगू, लोकांपर्यंत पोहोचू. परंतु हे सुद्धा खरं आहे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे की मी बाळजाबाईला या निवडणुकीत नाही हरू शकत, मी नाही जिंकू शकत. हे ऐकून दुष्यंतला खूप राग येतो. दुष्यंत चिडून म्हणतो, कृष्णा, तुला माहिती आहे माझा माझ्या आईवर किती विश्वास होता. माझी आई म्हणेल ती पूर्व दिशा, असं होतं. पण शेवटी तू माझ्या आईच्या चेहऱ्यावरचं खरं रूप मला दाखवलंस की नाही? तिने आपल्या संसारावर घाला घालण्याचा प्रयत्न केला, आपल्या नात्यावर डाव टाकण्याचा प्रयत्न केला. तिने किती कटकारस्थानं केली हे सगळं पुराव्यानिशी, साक्षीनिशी तू माझ्यासमोर सिद्ध करून दाखवलं. आणि आज मी तुझ्याबरोबर आहे, तरी सुद्धा तू असं करतीये. तेव्हा तर मी माझ्या आईच्या बाजूने होतो. माझी आई सोडून माझा कोणावरही विश्वास नव्हता. मी तुझ्यावर सुद्धा विश्वास ठेवत नव्हतो. तशा विपरीत परिस्थितीत तू सगळे पुरावे गोळा केले आणि माझ्यासमोर बाळजाबाईचा खरा चेहरा आणला. आणि आज जेव्हा मी तुझ्याबरोबर आहे, संपूर्ण गाव तुझ्याबरोबर आहे, तरी सुद्धा तू शस्त्र टाकून दिली, हरलीस. नाही, ही ती कृष्णा नाहीये ज्या कृष्णाला
मी आजपर्यंत पाहतलोय माझी कृष्णा तर लाल मातीतली रांगडी कृष्णा आहे, जी कितीही मोठं संकट आलं ना तरी डगमगत नाही, घाबरत नाही. आणि ही कृष्णा खूप वेगळी आहे. ही कृष्णा तर एक नंबरची घाबरटे, जिने युद्ध सुरू होण्याआधीच शस्त्र टाकून दिले आहे, जिने युद्धाचा निकाल लागण्याआधीच स्वतःची हार मानली आहे. ही माझी कृष्णा नाहीये. कृष्णाला सुद्धा वाईट वाटतं. तिला समजतं की खरंच आपण खूप निराशाजनक बोलतोय. दुष्यंत कृष्णाला समजावून सांगतो, कृष्णा मला मान्य आहे ना, त्या दिवशी लोकांनी तुझ्या पडद्यात फुलं नाही टाकली, पण तू सुद्धा लोकांची अवस्था समजून घे. लोक घाबरलेली आहेत. बाळजाबाईंनी त्यांना धमक्या दिल्या असतील, घरदार जाण्याच्या, शेती वगैरे सगळं काही हडप करण्याच्या, म्हणून लोकांनी असं केलं. पण जेव्हा खरोखरचं मतदान होईल ना, ते मतदान गुप्त मतदान असतं. कोण कोणाला मतदान करतंय ते कळत नाही. आणि अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. आपण या घाबरलेल्या गावकऱ्यांना जर मोठा धीर दिला, त्यांना सांगितलं तुम्ही घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्या बाजूने, आम्ही तुम्हाला या निवडणुकीत नक्की मदत करू, आम्ही निवडणूक जिंकल्यानंतर तुमचं आयुष्य बदलू, तुमचं भविष्य बदलू, तर नक्कीच आपलं सगळं काही होऊ शकतं. या निवडणुकीत तो बाळजाबाईला हरू शकते. आणि उद्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर आचारसंहिता लागणार. आपण प्रचार करू शकणार नाही, कुणी काहीच करू शकणार नाही. आणि उद्या आपण निवडणुकीची सभा घेणार आहोत, प्रचार सभा घेणार आहोत. या प्रचार सभेत आपण संपूर्ण गावकऱ्यांना बोलवायचं, सगळ्या गावकऱ्यांना समजून सांगायचं की आता हीच ती वेळ. आणि जर तुम्हाला तुमचं आयुष्य, तुमचं भविष्य बदलायचं असेल तर कृष्णाशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. आणि गुलामगिरीत जगायचं असेल तर मग बाळजाबाईला तुम्ही मतदान करू शकता. कृष्णाला सुद्धा आत्मविश्वास येतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही अगदी योग्य बोलताय, मला तुमचं म्हणणं पटलंय. आता आपण या निवडणुकीत बाळजाबाईला घाबरायचं नाही, हिमतीने पुढे जायचं. उद्याचा शेवटचा दिवस आपण गाजवायचा, सगळ्या गावकऱ्यांना बोलवायचं, प्रचार सभा घ्यायची, त्यांना समजावून सांगायचं की आता हीच ती योग्य वेळ आणि मी सुद्धा आता हार मानणार नाहीये. हे ऐकून दुष्यंतला सुद्धा खूप आनंद होतो. दुष्यंत कृष्णाजवळ येतो, कृष्णाला मिठी मारतो आणि म्हणतो, हांग अशी कारभारीण बाई, आता तुम्ही लवकरच गावच्या सरपंचीन बाई सुद्धा होणार, पाहतच राहा. त्यामुळे कृष्णाला सुद्धा आनंद होतो. आणि इकडे बाळजाबाई ही दलपतला म्हणते, दलपत भाऊजी उद्या निवडणुकीचा शेवटचा प्रचाराचा दिवस आहे, आपल्या अंगणातच प्रचार सभा ठेवली आहे ना. तर कृष्णा सुद्धा म्हणते, उद्या बाळजाबाईची सुद्धा प्रचार सभा आहे, आपल्या अंगणातच आपण प्रचार सभा ठेवायची. तर बाळजाबाई दलपतला म्हणते, दलपत भाऊजी ही निवडणूक आता माझ्या इज्जतीवर आली आहे. इज्जत नाही तर सत्ता नाही, आणि सत्ता नाही तर ही बाळजाबाई नाही. सत्ता नसली ना तर मला जेलात जावं लागेल आणि मला कोणत्याही परिस्थितीत ही सत्ता मिळवायची आहे. आपली तिजोरी उघडी करा, या तिजोरीमध्ये आहे नाही तेवढा पैसा बाहेर काढा. गावात पैशांचा पाऊस पडला पाहिजे, पाऊस. गावातील प्रत्येक माणूस या पावसात न्हाऊन निघाला पाहिजे. प्रत्येकाच्या खिशात पैसा पाहिजे, घरात अन्नधान्य पाहिजे, अंगावर उंची कपडे पाहिजे, पोटात मस्तपैकी खाल्लं पिल्लेलं पाहिजे, तोंडात दारू पाहिजे. पण या निवडणुकीत मला जिंकायचंय, गावची सरपंच तर मीच बनणार. आणि इकडे कृष्णासुद्धा मनाशी ठाम निर्धार करते. आता बाळजाबाईचा पैसा, बाळजाबाईची भीती विरुद्ध आपण गावात लावलेले इमानदारीचं रोप, पाहूया कोण जिंकतं ते. म्हणजे एकीकडे बाळजाबाईने सगळे चुकीचे मार्ग पकडण्याचा निर्णय घेतला आहे की बाळजाबाईला गावात पैसा वाटायचा आहे, दारू, नॉनव्हेज यांच्या मदतीने लोकांना आमिष दाखवून ही निवडणूक जिंकायची आहे. आणि इकडे कृष्णाने मात्र गावकऱ्यांना भविष्याची स्वप्न दाखवली आहेत की जर तुम्हाला तुमचं आयुष्य, तुमचं भविष्य सुधारायचं असेल तर बाळजाबाई नाही तर मला मतदान करा. म्हणजेच आता कृष्णा आणि बाळजाबाईमधली ही लढाई खूप भारी झाली आहे, उत्कंठावर्धक झाली आहे, एवढं मात्र नक्की. आणि इकडे भक्ती तिच्या घरी कृष्णाच्या प्रचारासाठी पोस्टर बनवत असते आणि त्याच वेळेस चक्क पूजा तिच्यासाठी गरमागरम दूध घेऊन येते आणि म्हणते, भक्ते हे घे दूध. भक्तीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, तू आणि माझ्यासाठी दूध आणलंय? आज सूर्य कोठून उगवला आणि कोठे मावला ते पाहावं लागेल. तर पूजा चिडून म्हणते, भक्ते जास्त नाटकं नको करू, एक्स्ट्रा होतं म्हणून तुझ्यासाठी आणलंय, प्यायचं ते पी नाही तर जाऊ दे. पूजा जाऊ लागते तर भक्ती म्हणते, ठीक आहे बाई दे, तेवढंच माझं नशीब, तुझ्या हातचं काहीतरी मिळालं. भक्ती दूध घेते तर पूजा तिला विचारते, काय ग भक्ते, मी ऐकलंय की तुझी ती लाडकी बहीण कृष्णा गावची सरपंच होणार आहे,
तर भक्ती सांगते, हो सगळ्या गावाला ते माहिती आहे, तेच तू ऐकलंय. तर पूजा म्हणते, पण तिचं सरपंच होणं थोडं अवघड आहे ना, कारण तिच्यासमोर बाळजाबाई उभा आहे आणि संपूर्ण गावात बाळजाबाईची दहशत आहे. बाळजाबाईला सगळे घाबरतात. मग कृष्णा कशी जिंकणार? तर भक्ती म्हणते, तू ये ना जास्त विचार करू नको. कृष्णा आणि आम्ही आमचं आमचं पाहून घेऊ. पूजा म्हणते, भक्ते मला आहे ना कधी कधी खूप वाईट वाटतं ग. मला असं वाटतं मी कृष्णाबरोबर असलं भांडण मिटून टाकावं. तर भक्ती विचारते, तू ठीक तर आहेस ना? ताप वगैरे तर नाहीये ना? काय बोलतीये? तुझं तुला तरी कळतंय का? पूजा म्हणते, असं काय बोलतेस ग? मी आजपर्यंत कृष्णाला किती त्रास दिला, नेहमी तिच्याशी भांडत राहिले आणि मला आता असं वाटतं की मी कृष्णाशी असलेलं भांडण मिटून टाकावं. तर लगेचच भक्ती म्हणते, पूजे बस झाली तुझी नाटकं. एवढं मधासुद्धा वागू नको की सगळ्यांना खरं वाटेल की तू सुधारली. तू कशी आहे ना आणि कृष्णाबरोबर कशी वागते ते आम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. पूजाला खूप राग येतो, पण भक्तीने हे दूध पिलेलं असतं आणि या दुधामध्ये पूजाने चक्क बेशुद्ध होण्याचं औषध टाकलेलं असतं आणि हे औषध पिताच भक्ती ही चक्क गुंगी येऊन खाली पडते, झोपून जाते. त्यामुळे पूजाला खूप आनंद होतो. पूजा म्हणते, ए भक्ते जास्त शहाणपणा करतेस का? कृष्णाची चमची कुठली आणि मला अक्कल शिकवतीये. आता पहा मी तुझ्या कृष्णाचं काय करते ते. असं म्हणून पूजा एखाद्या राक्षसींसारखी हसू लागते. भक्ती निपचित पडलेली असते, बेशुद्ध झालेली असते. पूजाला मात्र खूप आनंद झालेला असतो. भक्तीने जे कृष्णाचं पोस्टर बनवलेलं असतं, पूजा ते टाराटारा फारा फाडून टाकते आणि खूप चिडलेली असते. पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो. कृष्णाच्या घराबाहेर, बंब्याच्या घराबाहेर प्रचार सभा असते आणि या प्रचार सभेला मोजून 2 माणसं आलेली असतात. तसंही कृष्णाच्या गावात मोजून 8-10च माणसं आहे, त्यामुळे 2 माणसं आली म्हणजे सुद्धा खूप माणसं आली यात शंका नाही. बंब्या आणि भक्ती आणखी लोकांची वाट पाहत असतात. तेवढ्यात कृष्ण आणि दुष्यंत बाहेर येतात. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा येथे उभं राहून भाषण करायचंय. पण तेवढ्यात त्यांना दिसतं की आपल्या प्रचार सभेला फक्त 2च माणसं आली आहेत. दुष्यंत खूप चिडतो आणि बंब्याला जाब विचारतो, हे बंब्या फक्त 2च माणसं, बाकीची माणसं कुठे गेली? तू संपूर्ण गावात निरोप तर दिला होता ना? बंब्या सांगतो, वय दाजी संपूर्ण गावात निरोप दिला होता. दुष्यंत विचारतो, मग बाकीची माणसं कुठे गेली? तर बंब्या सांगतो, काय माहीत ही सगळी माणसं कुठे गेली. कृष्णा भक्ती यांना सुद्धा टेन्शन येतं की आता प्रचार सभेचं काय व्हायचं. आणि इकडे बाळजाबाईच्या अंगणात सुद्धा प्रचार सभा असते आणि जयकांत एकेका गावकऱ्याला पकडून तेथे आणत असतो. पण इकडे कृष्णाच्या प्रचार सभेत 2 माणसं असतात, तर बाळजाबाईच्या प्रचार सभेत सुद्धा मोजून 2-4 माणसंच असतात. असं कोणतं कृष्णाचं गाव आहे काय माहीत, जेथे फक्त 8-10 माणसंच आहे. आणि जयकांत हा प्रत्येक माणसाला धमकी देत असतो, हे काय डोळे दाखवतो रे, गुपचूप येथे उभं राहायचं, प्रचार सभा संपेपर्यंत कोठे जायचं नाही. आणि आढळराव हे पाहतात. आढळरावांना समजतं की हा जयकांत सगळ्या गावकऱ्यांना धमक्या देतोय, त्यामुळे गावकरी येथे आले आहेत बाळजाबाईच्या प्रचार सभेसाठी. आणि आढळराव लगेचच कृष्णाला कॉल करून सांगतात. कृष्णा विचारते, काय झालं आबा? तर आढळराव सांगतात, येथे खूप मोठा घोटाळा चाललाय. तो जयकांत सगळ्या गावकऱ्यांना पकडून दमदाटी करून येथे बाळजाबाईच्या प्रचार सभेत आणतोय. हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो. कृष्णामध्ये, ठीक आहे आबा, मी करते काहीतरी. आणि ती दुष्यंतला आणि सगळ्यांना सांगते. सगळे गावकरी बाळजाबाईच्या प्रचार सभेत गेले आहेत. सगळ्यांना जबर धक्काच बसतो. भक्ती म्हणते, शेवटी बाळजाबाईंनी डाव साधलाच. तर दुष्यंत म्हणतो, मला तर गावकऱ्यांचं काही कळतच नाही, कशाला एवढं आईला घाबरायचं. येथे प्रशासन आहेत, पोलीस आहेत, निवडणूक अधिकारी आहेत, असं घाबरून बाळजाबाईच्या प्रचाराला जायची काय गरज होती त्यांना. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, त्या तुमच्या आई आहेत ना, म्हणून तुम्हाला काही वाटत नाही, पण गावकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडे गहाण आहेत आणि तो जयकांत आहे त्यांना दमदाटी करायला, म्हणून ते घाबरतात आणि बाळजाबाईच्या प्रचार सभेला जातात. दुष्यंत म्हणतो, पण आता आपण काय करायचं? मी PR टीमला बोलवलं होतं, येथे मोठी गर्दी होईल, त्याचे व्हिडिओज फोटोज आपण सगळीकडे व्हायरल करू, त्याचा आपल्याला फायदा होईल असं मला वाटलं होतं, पण आता काहीच करता येणार नाही. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, काल तुम्ही मला सांगितलं होतं ना, एवढ्या लवकर हार नाही मानायची. आता मी सुद्धा हार मानणार नाहीये. आज मी बाळजाबाईला दाखवून देणार की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. पहा मी आता काय करते. कृष्णाच्या डोक्यात एक भारी कल्पना आलेली असते, पण कृष्णा कोणाला काही सांगत नाही.
कृष्णा थोडी बाजूला जाते आणि कोणाला तरी फोन लावते. आता कृष्णाची ही आयडिया आहे तरी काय हे आपल्याला थोड्या वेळानंतर कळणार आहे. आणि इकडे बाळजाबाईच्या अंगणात मोजून 4 पुरुष आणि 5 बायका असे 9 लोक आलेले असतात. एकदम जंगी प्रचार सभा सुरू झालेली असते. लोकांची गर्दी ही डोळ्यांमध्ये मावत सुद्धा नाही. आणि बाळजाबाई ही मैनावती बरोबर बाहेर येते. आढळराव बाळजाबाईला विचारतात, ए बाजा, हे काय करतेस तू? गावकऱ्यांवर इतकी दमदाटी गुंडागिरी हे काही चांगलं नाहीये. तर बाळजाबाई म्हणते, ओ आढळराव, तुम्ही येथे काय करताय? तुम्ही तर विरोधी पक्षाचे खबरी आहात ना. आत्तापर्यंत तर तुम्ही कृष्णाला फोन करून कळवायला पाहिजे होतं. तुम्ही येथे कशाला थांबलात? निघा इथून, चला फुटा. आता माझं भाषण होणार आहे आणि माझं जंगी जहाल भाषण तुम्हाला सहन नाही व्हायचं. चला फुटा. असं म्हणून बाळजाबाई ही सगळ्या गावकऱ्यांसमोर येते आणि मोजून 4 पुरुष आणि 5 बायका असे 9 लोक आलेले असतात. आणि बाळजाबाई म्हणते, गावकऱ्यांनो, तुमचं खूप खूप स्वागत. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आले आहात आज माझं भाषण ऐकण्यासाठी. आणि बाळजाबाई तिचं भाषण सुरू करते. आढळरावांना खूप राग आलेला असतो. मैनावती, दलपत खूप खुश असतात. आणि बाळजाबाई गावकऱ्यांना म्हणते, तसं तर तुम्ही सगळ्यांनी ठरवलंच आहे की मला या निवडणुकीत जिंकून द्यायचं, मला गावचं सरपंच बनवायचं. तुम्ही तसा कौल सुद्धा माझ्या बाजूने दिला. आता ही निवडणूक फक्त एक औपचारिकता राहिली आहे. उद्या मतदान होईल, तुम्ही सगळेजण मला मतदान कराल आणि मीच ही निवडणूक जिंकेल. बाळजाबाई तिची भाषण सुरू करत असते, बोलत असते. आणि त्याच वेळेस बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण तिच्या समोर चक्क अनुसूया येऊन उभी राहते. अनुसूया घराच्या गेट जवळ आलेली असते. बाळजाबाईची नजर तिच्यावर पडते आणि बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. बाळजाबाईला वाटतं की अनुसूयाचं भूत पुन्हा एकदा आलं आणि बाळजाबाई खूप घाबरते. बाळजाबाईला 26 वर्षांपूर्वी काय घडलं होतं ते आठवतं. मीच या अनुसूयाला गोळी मारली होती. मग ती अजून जिवंत कशी, माझ्यासमोर कशी? बाळजाबाई खूप घाबरते, गप्प बसते. तिच्या तोंडून शब्दच फुटत नाही. आणि सगळे गावकरी चर्चा करू लागतात, काय झालं, काय झालं? बाळजाबाई का काही बोलत नाहीये? आढळराव सुद्धा विचार करतात, काय झालं? बाळजाबाई का काही बोलत नाहीये? अनुसूया तशीच भूतासारखी उभी असते आणि बाळजाबाई जागच्या जागी चक्कर येऊन खाली पडते. सगळेजण खूप घाबरतात. दलपत, मैनावती, बाळजाबाईचे बॉडीगार्ड, काय झालं, काय झालं? आणि तेवढ्यात आढळरावांची नजर घराच्या गेटवर जाते. आढळरावांना अनुसूया आणि समर दिसतात. समर अनुसूयाला घेऊन तेथून निघून जातो. आढळरावांना समजतं की बाळजाबाईची अशी अवस्था का झाली आहे. आढळराव मनात विचार करतात, वाह कृष्णा वाह, काय प्लॅन बनवलाय. खरंच लय भारी, लय भारी, लय भारी. आणि कृष्णाने बाळजाबाईची चांगली जिरवली म्हणून आढळराव खुश होतात आणि बाळजाबाई बेशुद्ध होऊन पडलेली असते. आणि इकडे बंब्या, कृष्णा, भक्ती सगळेजण गावकऱ्यांची वाट पाहत असतात. आणि तेवढ्यात काही गावकरी कृष्णाच्या सभेत येऊ लागतात. त्यामुळे दुष्यंत आणि कृष्णाला खूप आनंद होतो. सगळेजण त्यांचं स्वागत करतात. पण तरीही बाळजाबाईच्या सभेमध्ये टोटल 9 माणसं होती. पण कृष्णाच्या सभेमध्ये फक्त 7च माणसं पोहोचतात. 2 माणसं कमी येतात, कारण आधीचे 2 आणि नंतर आलेले 7 असे टोटल 9च माणसं कृष्णाच्या सभेत सुद्धा असतात. म्हणजे दोन्हीकडे लोकांची संख्या सारखीच आहे. 2 माणसं तशीच घरी निघून गेली. आणि सगळेजण मग कृष्णाला म्हणतात, ओ कृष्णाताई, करा भाषण सुरू. सगळे गावकरी आले आहेत. म्हणजे ते सुद्धा कन्फर्म करतात की कृष्णाच्या गावात फक्त 9च माणसं आहेत. आणि मग कृष्णा ही आपलं भाषण सुरू करते. कृष्णा म्हणते, नमस्कार गावकऱ्यांनो, तुम्ही सगळ्यांनी येथे आलात आणि माझा उत्साह वाढवला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी तुम्हाला नाही आश्वासन देणार की मी गावात रस्ते बांधेल, मी गावात हे करेल, गावात ते करेल. मी तुम्हाला खोटी आश्वासनं द्यायला नाही आली आहे. तुमच्या सगळ्यांच्या इच्छेस खातरच मी या निवडणुकीत उभी राहिली आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की बाळजाबाईंच्या अन्यायापासून, त्यांच्या जाचापासून तुम्हाला कुणी वाचू शकतं तर ती म्हणजे मी. आणि तुमच्या इच्छेसाठीच मी या निवडणुकीत उभी राहिले. तुम्ही माझ्या बाजूने कौल नाही दिला, मला ते मान्य आहे. कारण तुमच्या मनात अजूनसुद्धा बाळजाबाईची दहशत आहे. बाळजाबाईंनी तुम्हाला भीती दाखवली असेल. परंतु आता उद्या निवडणुकीचा दिवस आहे, उद्या मतदान होणार आहे आणि तुम्हाला आता बाळजाबाई विरुद्ध मला मतदान करावंच लागेल. कारण जर बाळजाबाई ही निवडणूक जिंकल्या तर आज तुमच्यावर जो अत्याचार होतोय, जो अन्याय होतोय,
त्यापेक्षा खूप जास्त अत्याचाराने अन्याय बळजाबाई करतील. आजपर्यंत त्यांच्याकडे गावची सत्ता नव्हती तरीसुद्धा त्यांनी तुमची काय अवस्था केली आहे. मग उद्या जर त्यांच्याकडे गावचं सरपंच पद असेल, गावची सत्ता असेल, तर त्या काय काय करतील याचा विचार करा. आणि जर तुम्हाला तुमचं आयुष्य, तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल तर एकच पर्याय, तो म्हणजे मला मतदान करायचा. मी तुमच्यासमोर हात जोडते, तुम्हाला प्रार्थना करते, पण आता बळजाबाईंची ही राजवट उलथून टाका आणि मला मतदान करा. हीच ती वेळ, हीच ती योग्य संधी. कृष्णा इतकं शान बोलतीये त्यामुळे दुष्यंतला सुद्धा खूप आनंद होतो. सगळ्या गावकऱ्यांचा उत्साह सुद्धा वाढतो आणि गावकरी जोर जोरात टाळ्या वाजू लागतात. त्यामुळे कृष्णा सुद्धा खूप खुश होते. दुष्यंतलाही आनंद होतो. आता नक्कीच गावकऱ्यांचा कृष्णावर पूर्ण विश्वास बसलाय आणि गावकरी कृष्णाला मतदान करतील असं या दोघांनाही वाटतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. मागील खूप दिवसांपासून आपण सरपंच पदाच्या निवडणुकीचा हा प्लॉट पाहतोय. आपल्या सगळ्यांना वाटत होतं की कधी निवडणूक होते, कधी निवडणूक होते, कोण सरपंच बनतं. आणि आता शेवटी ती वेळ आलीये. निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आला. कृष्णा आणि बळजाबाईने सभा घ्यायचं ठरवलं. बळजाबाईने आपली धनशक्ती आणि गुंडशक्ती वापरली, पण कृष्णाने आपली युक्ती वापरली आणि अनुसुयाला या सभेत पाठवून दिलं. त्यामुळे बळजाबाई चांगलीच घाबरली आणि मग कृष्णाने ही आपली सभा गाजवली सुद्धा. सगळ्या गावकऱ्यांना तिने विश्वास दिला की तुम्ही मला मतदान करा, मी तुमच्या आयुष्यातील सगळ्या समस्या दूर करेल, बळजाबाईची ही राजवट उलथून टाकेल आणि गावकरी हे कृष्णालाच मतदान करणार, कृष्णाच जिंकणार यात शंका नाही. परंतु यामध्ये एक मोठा अडसर म्हणजे पूजा. बळजाबाईने पूजाला 50,000 रुपये दिले आहेत आणि एक कटकारस्थान, एक षडयंत्र करायला लावलंय. मग हे नेमकं काय आहे तर हे आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. मग पुढील एपिसोडमध्ये नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बळजाबाईने सांगितल्याप्रमाणे पूजा आणि जयकांत एक प्लॅन तयार करणार. एक लहान मुलगी समरच्या घरी धावत पळतील आणि समरला सांगेल, समर दादा लवकर ये, कृष्णाताईला जंगलात काही लोकांनी पकडलंय, तिला पकडून नेत आहे. समर खूप घाबरणार आणि जंगलाच्या दिशेने धावत पळत जाईल. आणि त्याच वेळेस काही माणसं समरच्या तोंडावर कपडा लावून समरला बेशुद्ध करणार. कृष्णाला सुद्धा असंच तेथे बोलवले असेल आणि मग ते कृष्णाला सुद्धा बेशुद्ध करणार. आणि मग समर आणि कृष्णा हे दोघे बेशुद्ध असताना पूजा आणि जयकांत चक्क या दोघांना एकमेकांच्या मिठीत ठेवणार. दोघेजण झोपलेली असतील आणि मग पूजा आणि जयकांत चक्क याच अवस्थेत कृष्णा आणि समरचे फोटोज काढणार, व्हिडिओज काढणार. आणि बळजाबाई त्यांना सांगेल की आता संपूर्ण गावात हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजेत. आणि थोड्याच वेळात संपूर्ण गावात समर आणि कृष्णाचे हे अश्लील फोटो व्हायरल होणार. प्रत्येकाच्या मोबाईलवर हे फोटो पोहोचतील. दुष्यंत सुद्धा हे फोटो पाहणार आणि दुष्यंतला जबर धक्काच बसेल. समर आणि कृष्णा हे दोघे एकमेकांच्या मिठीत आहेत हे पाहून दुष्यंतला जबर धक्काच बसेल. मग दुष्यंतला आता राग येणार की दुष्यंतला सगळं काही कटकारस्थान आहे हे समजणार. हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर दुसरीकडे बळजाबाई मात्र आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे असं म्हणून चक्क डान्स करायला लागणार. बळजाबाईचा हा डान्स सुद्धा चांगलाच व्हायरल होणार आहे असंच वाटतं. पण आता समर आणि कृष्णा हे दोघे बेशुद्ध अवस्थेत जंगलात आहेत, एकमेकांच्या मिठीत आहेत. आणि इकडे दुष्यंतला हे फोटो दिसलेत, संपूर्ण गावामध्ये हे फोटो व्हायरल झाले आहेत. याचा परिणाम काय होणार? दुष्यंत हा कृष्णावर अविश्वास दाखवणार, तिच्यावर संशय घेणार की दुष्यंतला समजेल की माझी कृष्णा असं कधीच करू शकत नाही. कारण या फोटोमध्ये स्पष्ट दिसतंय की कृष्णा आणि समर हे दोघे जंगलात आहेत आणि दोघे सुद्धा बेशुद्ध आहेत. आणि दुष्यंतला नक्कीच कळेल की हे कट कारस्थान आहे. कारण आपल्या दुष्यंतचा कृष्णावर पूर्ण विश्वास आहे. कृष्णा असं काहीच करू शकत नाही, कधीच करू शकत नाही हे त्याला सुद्धा माहिती आहे. पण दुष्यंतला तर हे माहिती आहे, गावकऱ्यांना हे कोण सांगणार? गावकऱ्यांचा गैरसमज होणार का? गावकरी कृष्णाविरुद्ध मतदान करणार का की कृष्णाच्या बाजूनेच मतदान करणार? कृष्णा सरपंच बनणार का? बळजाबाईला हरवणार का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि तुम्हाला जर हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर एकच काम करायचं आहे आणि ते म्हणजे
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.